आणि आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। अनिल देशमुखांनी सांगितलंय, मला आणि आदित्यला आत टाकण्याचा प्रयत्न केला गेला। उद्धव ठाकरेंचं पदाधिकारी बैठकीमध्ये वक्तव्य। आम्ही असं नडलो की मोदींनाही घाम फुटला, एकतर राजकारणामध्ये फडणवीस राहतील किंवा मी राहणार। उद्धव ठाकरेंचा पदाधिकारी बैठकीमध्ये हल्लाबोल। उद्धव ठाकरेंच्या टीकेला योग्य वेळी उत्तर देणार फडणवीसांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंनी मोदी, शिंदे आणि फडणवीसांवर केली होती टीका। ठाकरेंच्या टीकेनंतर फडणवीसांचा व्हिडिओ ट्विट करत भाजपचं उत्तर, मी नादी लागत नाही, लागलो तर सोडत नाही। फडणवीसांचा व्हिडिओ ट्विट। बूट साठ्यांनी खुर्चीसाठी आईच्या कुशीवर वार केले। उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर घणाघात। आमचं सरकार आल्यावर अदानींना दिलेलं धारावी पुनर्विकासाचं टेंडर रद्द करणार। सध्या कंत्राटदार माझा लाडका योजना सुरू। उद्धव ठाकरेंची टीका। केरळ, राजस्थानमध्ये भाजप सरकार नसताना अदानींची गुंतवणूक। बारामतीमध्ये अदानींची गाडी कोण चालवत होतं? ठाकरेंच्या टीकेवर मुनगंटीवारांचा पलटवार। मुंबई तोडण्याचा उद्धव ठाकरेंचा फेक नरेटिव्ह। जोपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंत मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाणार नाही। उदय सामंतांचं वक्तव्य। भुमरेंनी मंत्रिपदाचा गैरवापर करून 6हून अधिक वाईन शॉपचं लायसन्स घेतलं। ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख दत्ता गोरडेंचा आरोप। भुमरेंवर कारवाई झाली नाही तर सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याचा इशारा। शरद पवार विधानसभेला 20 मतदारसंघामध्ये तरुणांना संधी देणार। पक्ष सोडून गेलेल्या आमदारांविरोधात युवा नेते मैदानामध्ये उतरवणार। शरद पवारांकडून चाचपणी सुरू। वंचितनं आमच्या सोबत यावं अशा रोहित पवारांच्या ऑफरनंतर प्रकाश आंबेडकरांचं प्रत्युत्तर। रोहित पवारांनी आजोबांचा इतिहास पाहावा, प्रकाश आंबेडकरांचा खोचक सल्ला। कर्जत खालापूरमधील माहितीच्या नेत्यांची खतखत चव्हाट्यावर। कर्जत खालापूरमध्ये आम्ही लढणार आणि जिंकणार, अजित पवार गटाची भूमिका। अजित पवार गटाकडून विधानसभेला 90 जागा लढण्याचं नियोजन। विदर्भामध्ये 20 जागांसाठी मागणी करणार। मंत्री धर्माराव बाबा आत्राम यांची माहिती। 36 पक्ष एकत्र येऊनही 240 पर्यंत पोहोचू शकले नाही। काँग्रेस तिन्ही निवडणुकीमध्ये 100च्या वर गेलं नाही। सुधीर मुनगंटीवारांचा हल्लाबोल। अकोल्यामध्ये बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेचा ठाकरे गटाला धक्का। ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा प्रहार संघटनेमध्ये पक्षप्रवेश। मुंबईसह राज्यभरामध्ये आज काँग्रेस केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूरांच्या निषेधार्थ आंदोलन करणार। अनुराग ठाकूरांचं संसदेमध्ये राहुल गांधींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य। शरद पवार गटाची 9 ऑगस्टपासून शिवनेरी किल्ल्यावरून शिवस्वराज्य यात्रा। संपूर्ण राज्यामध्ये शिवस्वराज्य यात्रा निघणार। अनिल देशमुख यांची माहिती। अमित ठाकरे आज अकोल्यामध्ये मालोकार कुटुंबाची सांत्वनपर भेट घेणार। अमित ठाकरे आणि कर्णबाळा दुंदळे आज अकोल्यामध्ये जाणार। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 7 ऑगस्टला मवियाची बैठक। बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया। शिवसेना ठाकरे गटाचं विभागीय अधिवेशन होणार। पश्चिम महाराष्ट्रामधील पदाधिकाऱ्यांसाठी 3 ऑगस्टला अधिवेशन। सुषमा अंधारे यांची माहिती। मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीला 7 ऑगस्टला सोलापूरमधून सुरुवात होणार। शांतता रॅलीच्या पार्श्वभूमीवर आज नियोजन बैठकीचं आयोजन। महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी राज्यपाल पदाची शपथ घेतली। मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी राधाकृष्णन यांना शपथ दिली। शिवसेना संसदीय पक्षाच्या उपनेतेपदी खासदार धैर्यशील मानेंची सर्वानुमते निवड। मुख्यमंत्री शिंदेचा संसदीय पक्षाच्या बैठकीमध्ये निर्णय। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र पाठवून दिली माहिती। गेल्या 25 वर्षांमध्ये अनेक धमक्या मिळाल्या। देशामध्ये हिंदू मुस्लिम लढाई लावणाऱ्यांचा निषेध करणारच जितेंद्र आव्हाडांचं विधान। आव्हाडांना स्वराज्य संघटनेकडून आली होती धमकी। राजकारण्यांनी कौटुंबिक वादाचा फायदा घेणं टाळावं। एखादी व्यक्ती न्याय मागायला येते तेव्हा खातरजमा केली पाहिजे। चित्रा वाघ आणि विद्या चव्हाणांच्या वादावर रुपाली पाटलांची प्रतिक्रिया। धैर्यशील माने शिवसेना संसदीय पक्षाच्या उपनेतेपदी। मुख्यमंत्री शिंदेंचा संसदीय पक्षाच्या बैठकीमध्ये निर्णय। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र पाठवून दिली माहिती। शिवपार्वती सहकारी साखर कारखाना आणि हायटेक इंजिनिअरिंगशी संबंधित ठिकाणांवर ईडीचे छापे। रोहित पवारांशी संबंधित प्रकरणामध्ये आलं होतं हायटेक इंजिनिअरिंग कंपनीचं नाव। यशस्वी शिंदे हत्या प्रकरणातील आरोपी दाऊद शेख विरोधात अजामीनपात्र वॉरंट। यशस्वीच्या हत्येच्या 5 दिवस आधी कोर्टाकडून पॉस्को अंतर्गत वॉरंट जारी। वॉरंट जारी होऊन 5 दिवसातच पीडितेची हत्या। वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकरला मोठा धक्का। पूजा खेडकरची उमेदवारी यूपीएससीकडून रद्द। भविष्यामध्ये पूजा खेडकरला यूपीएससी परीक्षा देता येणार नाही। पूजा खेडकरवरच्या कारवाईचं स्वागत, पण त्यांना ज्यांनी मदत केली त्यांच्यावर फौजदारी कारवाई व्हायला पाहिजे। माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांची मागणी। नाशिकमधील एमपीएससी फेरपडताळणीमध्ये आणखी एक दिव्यांग प्रमाणपत्र संशयाच्या भोवऱ्यात। फेर तपासणीचा गोपनीय अहवाल एमपीएससी आयोगाकडे सुपूर्द। फेरपडताळणीमध्ये बाळू मरकडांचं दिव्यांग प्रमाणपत्रावर संशय। बाळू मारकडांनी 40% जास्त दिव्यांग असल्याचं दाखवलं। आमदार श्वेता महाले यांच्या अंगरक्षकाची आत्महत्या। घरगुती कारणावरून अंगरक्षक अजय गिरींची डोक्यामध्ये गोळी झाडून आत्महत्या।
राजकारण्यांनी आरक्षणावर कोणतीही भूमिका घेतलेली नाही. राजू शेट्टींनी कोणतीही भूमिका घेतली नाही. प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया. बाबासाहेब आंबेडकरांचे पंटू राजरत्न आंबेडकरांनी जरांगेंची भेट घेतली. चर्चेबद्दल सविस्तर 29 ऑगस्टला सांगणार. राजरत्न आंबेडकरांची प्रतिक्रिया. जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये जरांगेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गर्दी. समाज बांधवांकडून जरांगेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा. झोपडपट्टी वासियांच्या हक्कासाठी ऐरोलीमधील चिंचपाडा इथे उपोषण करणार. झोपडपट्टी पुनर्विकासाचा सर्व्हे आमदार गणेश नाईकांनी थांबवल्याचा चौगुलेंचा आरोप. जळगावमध्ये पत्रकार संवाद यात्रेचं जेसीबीमधून पुष्पवृष्टी करत जल्लोषात स्वागत. दीक्षाभूमी नागपूर ते मुंबई मंत्रालयापर्यंत पत्रकार संवाद यात्रेचं आयोजन. बीडमधील परळी गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावरील कामामुळे वाहतूक कोंडी. रस्त्यावर खोदकाम केल्यानं अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे. सोलापूरच्या माढ्यामधील म्हैसगाव ते लव्हे रस्त्याचं निकृष्ट दर्जाचं काम. संबंधित ठेकेदारासह बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा. कुर्डुवाडी ग्रामस्थांची मागणी. धुळ्यामधील पिंपळेर ते सटाणा महामार्गाच्या दोन्ही बाजूला चाऱ्या खोदल्यानं अपघाताला निमंत्रण. नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा एमएसआरटीसीचा गजब कारभार. सोलापूर आगारामधील राज्य परिवहन विभागाच्या वाहन चालकांच्या विश्रांतीगृहाची दुरवस्था. महामंडळाकडे सोयीत सुविधा करण्याची मागणी. बीडच्या धानोरा रोड रस्त्याचा प्रश्नावरून नागरिक आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शालेय विद्यार्थ्यांचा ठिय्या. पुणे मंगळुरू महामार्गावरील खड्ड्यांवरून काँग्रेस आक्रमक. रस्त्याचं काम सुरू असेपर्यंत टोल आकारू नये. 3 ऑगस्टला काँग्रेस आंदोलन करणार. पृथ्वीराज चव्हाणांची माहिती. वर्ध्यामध्ये खड्ड्यांच्या मुद्द्यावरून ठाकरे गट आक्रमक. खड्ड्यांवरून लाडका खड्डा योजना सुरू करण्याची मागणी. ठाण्यामधील उल्हासनगरमध्ये मनसेचं डोळ्यांवर पट्टी बांधून आयुक्ताच्या दालनामध्ये आंदोलन. विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा मनसेचा आरोप. ठाण्यामधील वाघे विभागामधील खासगी कंपनीमधील मॅनेजरची एका मुलीशी गैरवर्तणूक. मनसेचे विभाग अध्यक्ष संदीप साळुंख यांनी मनसे स्टाईलनं शिकवला धडा. यवतमाळमध्ये भाजपच्या चित्रा वाघ यांच्या विरोधात शरद पवार गटाचं आंदोलन. चित्रा वाघ यांच्या प्रतिमेला चप्पल मारून निषेध व्यक्त. नाशिकमध्ये जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात स्वराज्य संघटना आक्रमक. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन. जळगावमध्ये महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा जिल्हा परिषदेवर छत्री मोर्चा. शरद पवार गटाच्या रोहिणी खडसे मोर्चामध्ये सहभागी. परभणीमध्ये महिलांवरील वाढत्या अत्याचाराविरोधात पवार गटाच्या महिला आघाडीची निदर्शनं. शहरातील महात्मा फुले पुतळा परिसर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी. नांदेड जिल्ह्यामधील हदगावमध्ये सकल ओबीसी समाजाचा मोर्चा. मराठा समाजाला कुणबीतून आरक्षण न देण्याची मागणी. हदगाव बंदलाही नागरिकांचा चांगला प्रतिसाद. वर्ध्यामध्ये संभाजी ब्रिगेडकडून विशेष जनसुरक्षा विधेयकाविरोधात प्रतिकात्मक बेडी आंदोलन. विशेष जनसुरक्षा विधेयक मागे घेण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी. गडचिरोली तालुक्यामधील नगरी ग्रामपंचायत कार्यालयाला नागरिकांनी कुलूप ठोकलं. पाणी पुरवठा स्वच्छतेसह अनेक तक्रारींवरून नागरिक हैराण. महिलांनी पुढाकार घेत कार्यालयाला कुलूप ठोकलं. गेल्या 7 महिन्यामध्ये लोकल अपघातामध्ये 1161 प्रवाशांनी जीव गमावला. रेल्वे स्थानकावर किंवा प्रवासादरम्यान वेगवेगळ्या कारणामधून प्रवाशांचा मृत्यू. मुंबईत जूनच्या तुलनेमध्ये जुलै महिन्यामध्ये साथीच्या आजारामध्ये दुपटीनं वाढ. जुलैमध्ये साथीच्या आजाराच्या 3044 रुग्णांची नोंद. कोकणामध्ये गणेशोत्सवासाठी एसटीच्या 4300 अधिक बसेसच्या फेऱ्या. 2 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर दरम्यान चाकरमान्यांसाठी जादा गाड्या सोडण्याचा निर्णय. गणेशोत्सवात कोकणामध्ये जाणाऱ्यांसाठी रेल्वेच्या आणखी 20 फेऱ्या. उत्सव काळामध्ये मध्य कोकण पश्चिम रेल्वेवरून धावणाऱ्या फेऱ्यांची संख्या आता 278 वर. श्रावण महिन्यामधील पूजेवर महागाईचं सावट. ओल्या नारळाचे दर 25 ते 30 रुपयांवर तर सुके नारळ 40 रुपयांवर. मुंबईतील कचऱ्यासाठी तळोजामध्ये 52 हेक्टर जमिनीवर डम्पिंग ग्राउंडसाठी पालिकेच्या हालचाली. मुंबई महापालिका अत्याधुनिक डम्पिंग ग्राउंड उभारणार. मुंबईमध्ये जुलै महिन्यामध्ये 12,133 घरांची विक्री. घरांच्या विक्रीमधून राज्य सरकारला 1047 कोटींचा महसूल. जूनच्या तुलनेमध्ये जुलैमध्ये घरांच्या विक्रीमध्ये वाढ. नाशिकमध्ये कांद्याला मागे टाकत द्राक्ष निर्यातीमध्ये 921 कोटींची वाढ. केंद्र सरकारच्या धोरणांचा कांदा निर्यातीला फटका बसल्यानं आता द्राक्ष पहिल्या स्थानावर. राज्यभरातील डॉक्टरांकडे असलेल्या औषधांवर आता एफडीएची करडी नजर. विशेष नियमांची पूर्तता न केल्यास उद्यापासून डॉक्टरांवर कारवाई होणार. मुंबईतील जीटी रुग्णालयामध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी. राज्य सरकारकडून आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करण्यात येणार. पिंपरी चिंचवड पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी 2989 उमेदवार पात्र. 262 जागांसाठी 10 ऑगस्ट रोजी लेखी परीक्षा पार पडणार. पिंपरी चिंचवड शहरामधील विविध भागामध्ये अनधिकृत अतिक्रमण. मात्र कारवाईसह पालिकेची टाळाटाळ. पालिकेच्या उपायुक्त क्षेत्रीय अधिकाऱ्यांना नोटीस. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळेंची प्रतिक्रिया.
ठाणे क्लस्टर योजनेसाठी पालिकेची जमीन गहाण, प्रकल्पासाठी महाप्रीत घेणार कर्ज, ना हरकत दाखला देण्यास प्रशासकीय मान्यता, मात्र अंतिम मंजुरीसाठी प्रस्ताव शासनाकडे पाठवणार. अंबरनाथमधील पालिकेच्या प्रसाधनगृहांना 4 महिन्यानंतरही कुलूप, महिलांसह ज्येष्ठ नागरिकांची कुचंबना, पालिका कोणता मुहूर्त शोधतीये, नागरिकांचा सवाल. मीरा भाईंदरमध्ये आरोपीला ताब्यात घ्यायला गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला, एका सहाय्यक पोलीस निरीक्षकासह 5 पोलीस गंभीर जखमी. जालन्यामधील बस स्थानक परिसरामधून 22 तलवारी जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, एका आरोपीला ठोकल्या बेड्या. धुळे शहरामध्ये बुलेट चोरी करणाऱ्या 4 जणांना स्थानिक गुन्हे शाखेनं बेड्या ठोकल्या, चोरट्यांकडून 4 बुलेट हस्तगत. बदलापूरच्या मुळगावातील खंडोबा मंदिर परिसरात दाट धुक्यामध्ये हरवला, धुक्यामुळे मंदिर परिसरामधील निसर्गाच्या सौंदर्यामध्ये भर. पुढच्या 3 ते 4 दिवसात राज्यामध्ये पावसाचा जोर पुन्हा वाढणार, हवामान खात्याचा अंदाज. रायगड, रत्नागिरी, पालघर आणि ठाणे जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट. भंडाऱ्यामध्ये 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची जोरदार हजेरी, पुढील 2 ते 3 दिवस जोरदार पावसाची शक्यता. गोंदिया जिल्ह्यामधल्या काही तालुक्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी. साताऱ्याच्या परळी खोऱ्यामधील उरमोडी धरण 19% भरलं, पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू. अहमदनगरमधील भंडारदरा धरणातील पाणीसाठा 100कडे, धरणातील पाणीसाठा वाढल्यानं पाणी जायकवाडीकडे झेपावणार, धरणातून 1430 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग. सिंधुदुर्गाच्या दोडामार्ग तालुक्यामधल्या कळणे गावामध्ये हत्तींचा उच्छाद, हत्तींकडून शेतकऱ्यांच्या फळबागांचं नुकसान. पुण्याच्या जुन्नर तालुक्यामधल्या बिबट्यांना जेरबंद करण्यात वन विभागाला यश, 10 बिबटे गुजरातमधील जामनगरच्या निवारा केंद्रामध्ये पाठवले. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक घटली, कांद्याला प्रति क्विंटल 800 ते 2050 500 रुपयांचा दर. धुळ्यामधील अनेक स्वस्त धान्य दुकानातील पॉस मशीन बंद, 22 जुलैपासून नागरिकांना रेशन मिळेना, प्रशासनानं मार्ग काढण्याची दुकानदारांची मागणी. अहमदनगरच्या शिर्डीमध्ये रेशनच्या धान्य वाटपाला सर्व्हरचा फटका, गेल्या 4 ते 5 दिवसांपासून धान्य वितरण ठप्प. ई पॉस मशीन बंद असल्यामुळे नांदेडमधील रेशन लाभार्थी त्रस्त, निवेदनातून जिल्हाधिकाऱ्यांकडे तोडगा काढण्याची मागणी. हिंगोली जिल्ह्यामध्ये 20 जुलैपासून स्वस्त धान्यांच्या अनेक दुकानांमध्ये धान्य वाटप बंद, ई पॉस मशीनमध्ये तांत्रिक बिघाड आल्यानं धान्य वाटप बंद. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्वप्नील कुसळेची 50 मीटर एअर रायफल 3 पोझिशन प्रकारामध्ये अंतिम फेरीमध्ये धडक, महाराष्ट्राच्या सुपुत्राकडून पदकाच्या आशा बळावल्या. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पीव्ही सिंधूची पदकाच्या दिशेनं वाटचाल, एस्टोनियाच्या शटलरचा पराभव करत राऊंड ऑफ 16 मध्ये एंट्री. भारताचा स्टार शटलर लक्ष्य सेनची ऑलिम्पिकमध्ये इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टीवर मात, लक्ष्यची उपांत्यपूर्व फेरीमध्ये धडक, लक्ष्य सेनच्या बॅकहँड शॉटनं वेधलं लक्ष्य. वातावरण आपल्या बाजूनं, भाजपनं धडा घेतलेला नाही, काँग्रेसच्या संसदीय दलाच्या बैठकीमध्ये सोनिया गांधींचं वक्तव्य. राहुल गांधींनी घेतली लोकसभेतील महिला खासदारांची भेट, महिला खासदारांसोबत फोटो सेशन आणि चर्चा, वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे आणि प्रतिभा धानोरकरांचीही उपस्थिती. अनुराग ठाकूरांचं पूर्ण भाषण नरेंद्र मोदींकडून आपल्या एक्स हँडलरवर शेअर, मोदींविरोधात हक्कभंग आणण्यासाठी काँग्रेसकडून लोकसभा अध्यक्षांना पत्र. संसदेमध्ये टोमणे मारणं, जात विचारणं आणि जाणून बुजून अपमान करणं चुकीचं, अनुराग ठाकूरांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचे प्रमुख मल्लिकार्जुन खरगेंचा टोला. अनुराग ठाकूर यांचं वक्तव्य निषेधार्थ आहे, ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांचा हल्लाबोल. रामेन डेका यांनी छत्तीसगडचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली, छत्तीसगडच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य देणार, शपथ घेतल्यानंतर रामेन डेका यांची प्रतिक्रिया. प्रीती सुदन यांची यूपीएससीच्या अध्यक्षपदी नियुक्ती, मनोज सोनी यांच्या राजीनाम्यानंतर नियुक्ती.